मतचोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये सध्या झुंपलेली दिसतेय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्यावरती बोगस मतदानाचा आरोप केलाय। सदा सरवणकर यांचे जावई पनवेल इथे राहतात, तरीही त्यांचं नाव प्रभादेवीत आहे। त्यांच्या आईचंही नाव आहे। समाधान सरवणकर उभे राहणार, त्यामुळे मतचोरीसाठी यादीमध्ये नावं टाकली आहेत का, असाही सवाल त्यांनी भाजपला विचारलाय। या आरोपांना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रत्युत्तर देखील दिलं। निवडणूक आयोग काय ते बघेल असं सरवणकर म्हणाले आणि सरवणकरांनी सारवासारव केली आहे। माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात। कारण मला माहिती आहे ते कुठे राहतात। ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे। त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला। आता आम्ही पनवेल त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आला। म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? आणि आता आम्ही पनवेलला सुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही। म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली, दुबार मत नोंदणी, तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे? किल्ल्यावरती आज तिकडे 700 ते 800 विशिष्ट समाजाची घरं नसताना देखील मतदार यादीमध्ये ती नाव आहेत। आणि आज इकडे हिंदुत्ववादी एक आमदाराचा पराजय त्याच्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो। मी आताही विनंती करीन की माहीम किल्ल्यावरती आपण गेलात त्या ठिकाणी असलम शेख यांनी कायमस्वरूपी तिकडच्या लोकांना मालाडमध्ये घरं दिली। ती घरं देऊन देखील आज त्या मतदार यादीमध्ये या सर्व लोकांची 800 कुटुंब, किमान 1000 ते 1500 मतदारांची त्या परिसरामध्ये अद्यापही नाव आहेत। त्याचा फटका आम्हाला नक्कीच विधानसभेत बसलेला आहे। ही सर्व मतं उभाटाची, म्हणजे मिया महेश यांना ही सर्व मतं पडलेली आहेत आणि त्याच्या जीवावरती आज तो आमदार म्हणून झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।